मित्रांनो, हे नवी मुंबईमधील मानसरोवर रेल्वे स्थानक. मित्रांनो, हा मानसरोवर रेल्वे स्थानक त्यांच्यासाठी आहे ज्यांनी नवी मुंबई येथे फॉर्म भरलेला आहे. या स्थानकावर यायचे एकूण 2 मार्ग आहेत. त्यातील सर्वात पहिला मार्ग आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही गावाकडून मुंबईच्या दिशेने येता तेव्हा तुम्हाला कल्याण येथे ट्रेन चेंज करायची आहे, लोकल ट्रेन पकडायची आहे आणि ठाण्याला उतरायचं आहे. कल्याणपासून ठाण्याला येण्यासाठी तुम्हाला अगदी 25 ते 28 मिनटं लागतील. मग ठाण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 9 आणि 10 वर तुम्हाला पनवेलची लोकल लागेल. ती लोकल पकडायची आहे. ट्रान्स हार्बर या मार्गे तुम्हाला या मानसरोवर यायचं आहे. आणि दुसरा मार्ग आहे मित्रांनो, तुम्ही थेट दादरला येऊ शकताय. दादरवरून तुम्हाला ट्रेन चेंज करून कुर्ल्याला यायचं आहे. अगदी 10 मिनटात तुम्ही दादरवरून कुर्ल्यावर येऊ शकता. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर कुर्ल्याला तुम्हाला हार्बर लाईनवरून पनवेल गाडी पकडायची आहे आणि या मानसरोवर यायचं आहे. ओके, म्हणजेच काय तर हे जे मानसरोवर आहे किंवा नवी मुंबई आहे हे हार्बर लाईनला आहे. ओके, तर ठाण्यावरूनही येता येते आणि कुर्ल्यावरूनही येता येते इकडे. ठीक आहे, फक्त तुम्हाला काय पनवेलचीच गाडी पकडायची आहे दोन्ही दिशेने. हे बघा, ही पनवेलवरून ट्रेन आलेली आहे 9:21 ची. ही त्या आपण सोडली की मग असं आपल्याला भुयारी मार्ग आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय इकडे आहे ना ईस्ट वेस्ट सिस्टीम नाही आहे. ओके, एकच मार्ग आहे बाहेर निघायचं. आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून बाहेर पडतो आणि बाहेर आल्याच्या नंतर तुम्ही इकडे पाहू शकताय, इकडे 2 प्रकारच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. तुम्हाला ते बाहेरून रेल्वे स्थानकावरून दिसेल आणि इथे रिक्षा स्टँड आहे. मित्रांनो, या रिक्षा स्टँडवर मी विचारपूस केली, पण ही रिक्षा स्टँड खरं आपल्यासाठी नाहीच आहे. कारण इथून डायरेक्ट पोलीस मुख्यालयाला जात नाही, हेडक्वार्टरला रिक्षा जात नाहीत. हे लोक 15 रुपये शेअरिंग घेऊन तुम्हाला हायवेला सोडतील आणि मग परत तिथून आपल्याला दुसरी रिक्षा करून मुख्यालयाला जावं लागेल. किंवा मग डायरेक्ट जर इथून रिक्षा आपण प्रायव्हेट केली तर 150 रुपये होऊ शकतात. आपल्यासारख्या गोरगरिबांसाठी आपण बसनेच प्रवास आपल्यासाठी बेस्ट आहे. ओके, तर बस कुठे लागते कसं लागते मी सांगतो, पण ह्या रिक्षा आपल्यासाठी नाहीत. ओके, इथून मित्रांनो सरळ आपल्याला थोडंसं वॉक आहे 5-10 मिनटाचा. तुम्ही पाहू शकता हे रिक्षा स्टँड आपण सोडलेलं आहे, तिथून आपण 5-10 मिनटं वॉकेबल आहे. मित्रांनो, इथून जस्ट तुम्ही बाहेर आलात ना 1-2 मिनटं वॉकेबल आहे. बघा, CP ऑफिससाठी बस लागलेली आहे, लिहिलेलं पण आहे CP ऑफिस. AC बस लागलेली आहे आणि आपण त्या बसने जाऊया मुख्यालयाला. हे बघा, जस्ट बाहेरच आहे. इथून आले ना, हे आपल्याला रेल्वे पण दिसली का त्या कोपऱ्यात, बघा तिथून जस्ट 2 मिनिट्स वॉकेबल आणि इथे बस लागलेली आहे. हे बघा मित्रांनो, 56 नंबरची गाडी आहे, CP ऑफिस कलंबोली. ही गाडी आहे ना इकडं लागते बरं का. आणि सकाळी 7 वाजल्यापासून इथून पण सुरू होते आणि त्या साईडून पण सुरू होते. एकच गाडी आहे 56 नंबरची. 10-10 मिनिटाला गाड्या आहेत, तिकडे रांग लागते. आपण ही गाडी पकडून जाऊ शकतो. आपल्या इकडे मास्टर मंडळी आहेत, ह्यांच्याशी चौकशी केल्यानंतर कळलंय की आपल्याला शेवटच गाडी म्हणजे शेवटपर्यंत नेते, CP ऑफिसला नेते. ही 18 रुपये भाडं आहे ना? होय, 18 रुपये भाडं आहे. AC बस आहे मस्त. बघा, एकदम शांतपणे शांत डोक्याने जाऊ शकते आणि चांगली भरती देऊ शकते. आपल्यासोबत मास्तर आहेत. मास्तर, जरा माहिती द्या कशी काय करायचं आपण. जर पनवेलवरून आलात, पनवेलवरून मानसरोवर स्टेशनला यायचं. मानसरोवर स्टेशनवर 56 नंबरची बस असते, डायरेक्ट पोलीस मुख्यालयापर्यंत. AC बस असते आणि 18 रुपये तिकीट आहे. लास्ट स्टॉपचं 18 रुपये तिकीट आहे. लास्ट स्टॉपचं तिकीट काढायचं. ओके, धन्यवाद. मास्तर धन्यवाद, आपल्या मुलांसाठी वेळ दिला तुम्ही. कशी आहे मग मित्रांनो एअर कंडिशन बस? ओके, नवी मुंबई महानगरपालिकेची ही एअर कंडिशन बस आहे. ही पाहू शकताय तुम्ही रांग. हे बघा, एवढी रांग आहेत, पण तरी मास्तरांनी मला सपोर्ट केलेला आहे आणि मला बसू दिलं. मस्त शानशे बसून तुमची व्हिडिओ घेतोय. मित्रांनो, नवी मुंबई पोलीस मुख्यालयाला पोहोचलेलो आहे. आपले मित्र संदेश हे मला पिकअप करायला आलेत
आता संदेश बरोबर आम्ही सगळं ग्राउंड पाहणार आहोत कसं काय आहे आणि सगळी तुम्हाला अप टू डेट माहिती देणार आहोत. तुम्ही हे पाहू शकताय. हे बघा, हे परिवहन विभाग आहे नवी मुंबईचं. बसमधून आलो, मला फक्त 15 ते 20 मिनटं लागले, म्हणजे ट्रॅफिक वगैरे असेल तर 20 मिनटं, अदरवाईज तुम्ही 10 ते 15 मिनटात येऊ शकताय. आणि हे आहे आपलं नवी मुंबई पोलीस मुख्यालय. बघा सगळे बसेस वगैरे दिसतात. मित्रांनो, तुम्हाला हा ग्राउंड दिसतोय, हा जस्ट मुख्यालयाच्या समोरचा ग्राउंड आहे, जिकडे आपल्याला एक दिवस आधी स्टे करण्यासाठी मिळेल. म्हणजे इकडे जर त्यांनी मांडव बांधलं तर ठीक आहे, नाहीतर मग असं आहे बघा, फुटपाथ पण आहे, चांगली सावळी आहे, झाडं वगैरे, चांगली शांतता आहे. ओके, तर इकडे देखील आपण बसून रात्र काढू शकतो. म्हणजे समजा जर तुम्ही एक दिवस आधी आला असाल तर इकडे रात्र काढू शकतो. आणि इकडे पुढे ना मेस पण आहे बरं का. या रस्त्याला पुढे गेलात ना तर मेस आहेत, तिकडे तुम्हाला जेवणा वगैरेची सोय होऊन जाईल. ओके, हे बघा मित्रांनो, मुख्यालयापासून आपण जी सरळ गल्ली आहे त्या गल्लीपासून एक 50 मीटर किंवा जास्तीत जास्त 100 मीटर अंतर असेल. त्या अंतरापासून आल्याच्या नंतर इकडे बघा विघ्नहर्ता रेस्टॉरंट आहे. बघा व्हेज थाली आम्ही घेतलेली आहे. ओके, व्हेज थालीमध्ये तुम्ही पाहू शकताय चण्याची आपल्याला भाजी दिलेली आहे, 2 प्रकारच्या भाज्या आहेत, चपाती आहे, डाळ आहे आणि अनलिमिटेड जेवण आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय हे जे जेवण आहे ना हे अनलिमिटेड आहे बरं का. म्हणजे तुम्हाला पोट भरून खाण्याची संधी मिळते. आताच माझी 2 चपात्या खाऊन झाल्यात, आम्ही अजून एक चपाती घेतोय ना. भाजी पण बघा, मूग मटकीची भाजी आहे, ती पण घेतोय ना, अजून खातोय. ओके, तर अनलिमिटेड जेवण आहे, चांगलं पोट भरून खाऊ शकताय. जर रात्री इकडे स्टे केलात तर इकडे चांगलं जेवण करून तुम्ही रेस्ट करू शकताय आणि सकाळी बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकताय. मित्रांनो, आपण आलेले आहेत नवी मुंबईच्या मैदानावर, मुख्यालयाच्या मैदानावर. तुम्ही पाहू शकताय जबरदस्त तयारी झालेली आहे. ऑलरेडी इकडे स्पोर्ट्स गेम झालेले आहेत आणि आता सध्या परेड चालू आहे. परेड चालू असल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाऊन 100 मीटर गोळा आणि इतर ॲक्टिव्हिटी दाखवता येत नाही, म्हणून मी फक्त बाहेरून तुम्हाला दाखवतो हे ग्राउंड कसं आहे. मित्रांनो, ग्राउंड पाहताच माझ्या मनात इतकं म्हणजे पॉझिटिव्हिटी आलेली आहे ना की मी तुम्हाला काय सांगू. बघा, त्या ग्राउंडचं वैशिष्ट्य सांगतोय. हे बघा, हा ग्राउंड कसा आहे माहिती आहे का, अंडाकृती ग्राउंड आहे. अंडाकृतीचं वैशिष्ट्य काय असतं माहिती आहे का, इकडे 1600 आणि 800 मीटरला जास्त फायदा होतो. कारण ही जी सरळ लाईन आहे ना, हे बघा व्हिडिओमध्ये दाखवा, ही जी सरळ लाईन आहे ना, हा सरळचा पट्टा मोठा आहे. ओके, आणि या पट्ट्यामध्ये कसं तुम्हाला फास्ट धावायला चांगलं पडते, उपयुक्त ठरतं आणि टायमिंग जो आहे तो लवकर कव्हर होतो. ओके, बाकीच्या ठिकाणी कसं असतं बघा, पूर्ण गोल गोल शेप असते. मग तिकडे कसं आपल्याला कवमध्येच फिरायला लागते आणि कवमध्ये फिरताना आपल्याला गोल गोल फिरताना आहे ना टाइम जास्त लागतो. इकडे काय, हा एक सरळचा पट्टा, तो एक सरळचा पट्टा, म्हणजे जास्तीत जास्त टाइम काढणार. ओके, आणि थोडासा फिरायचं कर्व बघा किती आहे, कर्व फक्त छोटासा आहे. म्हणजेच काय, तर जो जास्त टाइम जायचा ना, कर्वला फिरायला टाइम जातो, तुम्हाला माहित आहे. ओके, कर्वला जो फिरायला टाइम जातो तो इकडे जाणार नाही. इकडे बघा एवढूसाच तुम्हाला फिरायचं आहे कर्व. ओके, एक 50-60 मीटरचा कर्व आहे, बाकी तुम्ही बघाल का 150 मीटरचा सरळचा पट्टा आहे. आणि या सरळच्या पट्ट्यामध्ये मित्रांनो तुमचं टायमिंग लवकर कव्हर होतो. म्हणजे 1600 आणि 800 मीटरसाठी चुम्मेश्वरी परफॉर्मन्स तुम्ही इकडे देऊ शकताय. जबरदस्त आहे, एक सरळचा ट्रॅक आहे आणि अंडकृती असल्यामुळे तुम्हाला इकडे 1600 आणि 800 नेहमी पॉझिटिव्ह राहणार आहे. आता आतमध्ये 100चं आणि गोळ्याचं इव्हेंट आहे, पण आपल्याला जाता येणार नाही. ते परेडची प्रॅक्टिस सुरू आहे, ते आतमध्ये शस्त्र आहेत, तर त्यामुळे आपल्याला परमिशन मिळालेली नाही आहे. पण तुम्ही जर इकडे दाखवा, हे बघा ट्रॅक तुम्ही पाहू शकताय, थोडीशी माती, हलकीशी माती निघालेली, आपली लाल माती निघालेली आहे, पण काय नाही, हे पाणी मारलं ना तर हे कव्हर होऊन जाईल. आणि तुम्ही बघू शकताय मस्तपैकी ह्याच्यावर काम केलेलं आहे. ओके, जास्त खडी बाहेर नाही आहे किंवा जास्त खडबड झालेला नाही आहे. ग्राउंड एकदम पॉझिटिव्ह आहे, मस्त आहे, चांगलं आहे. तुमचं 1600 आणि 800 मीटर नेहमी बेस्ट होणार आहे. आणि हे नेहमीचं आहे बरं का, आत्ताचं नाही आहे. याच्या आधी पण माझ्या मित्रांनी जे भरत्या मारलेल्या आहेत ना, तुम्हाला सांगतो, पालघरला त्याने 16 मार्क घेतली होती, इकडे त्याने 18 मार्क घेतली होती. इकडे टाइम चांगला कव्हर होतो बिकॉज ऑफ तो अंडाकृती जो कर्व आहे ना, त्याचा फायदा 1600ला आणि 800ला होतो. आणि मेन आपला इव्हेंट काय, 1600 आणि 800च मेन इव्हेंट आहे. बाकी गोळा तर जिथे सगळीकडे टाकतो तसंच इथे पण आहे, आणि 100ला पण जिथे आहे तसंच आहे. ओके, तर 100ला पण विशेष काय नाही. ट्रॅक बाकी चांगला आहे, पण आतमध्ये जाऊन दाखवता येत नाही. तर मित्रांनो बघा, लक्षात ठेवा, एकदम बेस्ट आहे. तुम्ही इकडे ग्राउंड चांगलं देऊ शकता आणि वातावरण पण एकदम चांगलं आहे बरं का. एकदम
असं दाखव. घ्या इथं. आणि मित्रांनो वातावरण पण चांगलं आहे बरं का. आता बघा वाजलेत किती 12:15 झालेत आणि 12:15चा ऊन पण एवढा स्ट्रॉंग किंवा एवढा कडक नाहीये. तर समजा जर तुम्हाला 12 वाजता 1 वाजता जरी पळायला लावलं तरी तुम्हाला टेन्शन नाहीये. ओके, तर पॉझिटिव्हिटी आहे, आजूबाजूला सगळी ग्रीनरी आहे, मस्त चांगलं हे आहे बरं का. तर पॉझिटिव्ह राहणार आहे. आता फक्त तुम्हाला काय करायचंय, बेस्ट ऑफ बेस्ट प्रॅक्टिस करायची आहे आणि आपलं बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स द्यायचं. ओके, तर मित्रांनो आपल्यासोबत जोडलेले आहेत आपले मित्र संदेश. संदेश इथे दररोज प्रॅक्टिस करतात. ओके, आणि तुम्ही फॉर्म पण इथेच भरलाय ना? हो, नवी मुंबईलाच संदेशने फॉर्म भरलेला आहे. संदेश सध्या MSF मध्ये कार्यरत आहे आणि संदेश दररोज इथे प्रॅक्टिस करतात. संदेश, तुमचा अनुभव काय आहे? कारण तुम्ही दररोज इकडे प्रॅक्टिस करताय, 1600ची पण प्रॅक्टिस करताय, 100चा गोळा. तुम्ही आपल्या मित्रांना थोडा आपला अनुभव शेअर करा. ग्राउंड जबरदस्त आहे. 800 मीटर 400 मीटर असू द्या, 400 मीटर ट्रॅप लॅप जे बाहेर पडतो ना, टाइम कमी येतो. ते बाहेर जास्त येतो टाइम, इथे कमी येतोय. ग्राउंड एक नंबर आहे, पळायला वगैरे एक नंबर आहे. लाल मात्या पूर्ण एकदम मऊ माते, पळायला त्रास नाही, काय नाही. अंडाकृत्या पूर्ण 150 मीटर पूर्ण स्टेट भेटते पळायला. फक्त छोटासा कर्व आहे, जास्त कर्व नाहीये. आणि ग्राउंडच्या बद्दल बोलायला एक नंबर आहे ग्राउंड. मी रोज इथे प्रॅक्टिस करतो, सकाळ संध्याकाळ भरपूर मुले असतात प्रॅक्टिसला आणि एक नंबर आहे ग्राउंड. ऊन पण एवढं पडलंय तरी पण काही नाही वाटत. एकदम आपलं गावासारखं क्लायमेट आहे, एकदम छान आहे. कधी पण वाजता नंबर आला रनिंगला तरी काय अडचण नाही. तुम्ही तुमचं बेस्ट द्या. आणि संदेश सांगतोय, संदेश दररोज इकडे प्रॅक्टिस करतोय. धुळीचा काय प्रॉब्लेम होतोय? काही सुद्धा नाही, एकदम बेस्ट आहे. धूळ वगैरे काही उडत नाही. हा बघा इथे हवा पण एवढं नाहीये, जास्त हवा नाहीये, तर धूळ उडण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकताय जरा देखील तुम्हाला धूळ उडत. पूर्ण ट्रॅक वगैरे एक नंबर आहे, असं पूर्ण कर्व वगैरे आहे ना, पूर्ण बेस्ट आहे. आणि फक्त अंडा करते थोडंसं एक 20 ते 30 मीटर कर्व असेल, जास्त कर्व नाहीये. त्या कर्वलाच मेन फायदा होतो माहितीये का. कारण कर्वला कसं टाइम आपला जरा इतरच्या ठिकाणी मोठा कर्व असतो, त्यामुळे टाइम जास्त जातो. इकडे कर्व छोटा आहे तर त्यामुळे टाइम कमी जातोय. बाकी ठिकाणी कसं असतं 100 मीटर कर्व राहतो, 100-80 मीटर कर्व राहतो, पण इथे जास्त कर्व नाही. अंडाकृती आहे आणि लेतले 30 मीटर ते 40 मीटर कर्व 40 मीटर कर्व आहे. आणि पुढे पूर्ण आपल्याला 180 मीटर सापडते पळण्यासाठी. पूर्ण हा ट्रॅक आहे पूर्ण. तुम्हाला माहित आहे 1600ला तुम्हाला सरळ ट्रॅक मिळाला ना की जबरदस्त असते ते, कारण मोठा ट्रॅक असतो. आपण जास्तीत जास्त धावून टाइम कव्हर करू शकतो. अंडाकृतीला टाइम जास्त चांगलं कव्हर होते. आणि बाकी पूर्ण जिथे गोल असते ना तिकडे बघा ना, तुम्ही गोल गोलच फिरताय. 4 राऊंड मारताय, 2 राऊंड मारताय, गोलच फिरताय. इकडे तुम्हाला जास्त गोल फिरायचं नाही. इकडे तुम्हाला सरळ सरळ लॅप मारायचे आहेत आणि ते पण 2 लॅप आहे. हा एक लॅप आणि तो एक लॅप आहे. आणि अंडाकृती बघा फक्त एवढूसाच जो भाग आहे तोच अंडाकृती आहे की नाही. तर तुम्ही अनुभव पण बघितला. ग्राउंड एक नंबर आहे. ग्राउंड बाबत काही नाही शंका. फक्त आता तुम्ही तयारीने या, बस बाकी काही नाही. बस ग्राउंड बेस्ट आहे. तयारी करा. आणि तुमच्या गावाला मार्क्स कमी पडायचे तर तुमचे मार्क्स इथे 100% वाढणार आहेत. 100%. आणि नवी मुंबईला मार्क वाढतातच बरं, 100% वाढतात. कारण का मी गावी पळण्यात आणि इथं पळण्यात लय फरक आहे. कमीत कमी 4 ते 2 मार्काचा फरक पडतोय इथे. गावी जो क्लायमेट आहे ना तिथे इथे सेम आहे. गावचं वातावरण इथलं वातावरण सेम आहे, काही बदल नाही. सेम गावासारखं तुम्ही जिथे पळता तसं इथे पळा. फक्त मनात भीती नका ठेवू, काही नका ठेवू भीती. जिथे गावी प्रॅक्टिस करतात तसंच पळा येते आणि पॉझिटिव्ह वेने या. ओके, सो बघा एक अनुभवी व्यक्तीने पण सांगितलंय जो दररोज इथे प्रॅक्टिस करतोय. तर आता निश्चिंत राहा, ग्राउंड चांगलं आहे. फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे, दिवस रात्र जो आपला टार्गेट दिलेला आहे 41, 43, 45, 47 तो कसा पूर्ण होईल ह्याकडे लक्ष द्या. बाकी ग्राउंड पॉझिटिव्ह आहे, तुम्हाला चांगले मार्क पडते. बेस्ट ऑफ लक. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. या व्हिडिओमध्ये मी नवी मुंबई मुख्यालयाला कसं यायचं, काय करायचं, कसं आहे, जेवणाची सोय, राहण्याची सोय, ग्राउंड सगळं दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तरी ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आपल्या नवी मुंबईला फॉर्म भरलेल्या मित्रांना शेअर करावे ही माझी नम्र विनंती आहे. आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या डिअर पोलीस यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद.